मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रत्येक नगरसेवकाला 16,50,000चा वाढवायची निधी या ठिकाणी मिळाला. अतिशय चांगला असं सन्मानजनक बजेट सोलापूर महानगरपालिकेने मांडलंय की हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत सारे निकले मेरे अरमा फिर भी दम निकले. आतापर्यंत जेवढे अर्थसंकल्प झाले माझ्याकडे तर ज्येष्ठ इथले पत्रकार आहेत, खूपशे काही सिनियर अधिकारी आहेत. मला वाटतं की 1449 कोटी 71,93,401 रुपयाचा अर्थसंकल्प आमच्या या ठिकाणी स्थायी समितीचे सभापती सन्माननीय रत्नताई चाकोत यांनी मांडला. तर मी आपल्या या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की फारशा कमी महिलांना या ठिकाणी संधी मिळाली की सोलापूर महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना, आणि त्यात तुम्ही हे विक्रमी बजेट या ठिकाणी मांडताय. त्याकरता प्रथमतः एक सभागृह नात्यानं सभागृह सदस्य नात्यानं मी आपलं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. त्याचसोबत आमचे महापौर सन्माननीय विनायकजी गोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर, त्याचसोबत आमच्या शहराध्यक्ष असतील, सर्व या ठिकाणी सन्मानित सदस्य असतील, या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे विक्रमी 87 नगरसेवक भारतीय जनता पार्टीशी निवडून आले आणि सोलापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना या ठिकाणी शहरातील प्रत्येक नागरिकांना हा अर्थसंकल्प माझा वाटावा म्हणून या ठिकाणी माझं शहर आणि माझा अर्थसंकल्प अशा प्रकारची योजना या ठिकाणी त्यांनी राबवली. खरं तर हे करत असताना आमचे मित्र सन्मान्य गणेश यांनी सांगितलं की जवळजवळ 350 सूचनावर शिफारसी या ठिकाणी आल्या होत्या. 650 त्यातल्या मोजक्याशा सूचनांचा समावेश आपण या ठिकाणी केला. आणि हे करत असताना संबंध शहरवासियांनी दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टी ही सर्वांना घेऊन जाणारी पार्टी आहे. सोलापूर शहरातील प्रत्येकाचा विकास करणारी या ठिकाणी ती पार्टी आहे. आणि हे करत असताना प्रामुख्यानं आपण खूपशा चांगल्या तरतुदीचा या ठिकाणी समावेश केला. त्यामध्ये खरं तर एक क्रीडा संघटक म्हणून मला सांगावंसं वाटतं की महापौर चषक ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षापासून ती बंद होती. बापू आपण क्रीडा संघटकात सभागृहातील भरपूर लोक या ठिकाणी क्रीडा संघटक आहेत, 20 क्रीडा संघटक आहेत आणि त्या अनुषंगानं आपण भरीव अशी तरतूद केली. त्याबद्दल क्रीडा संघटक या नेत्यांना मी या ठिकाणी सन्माननीय महापौरांचं व सर्व स्थायी समिती सदस्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचसोबत सर्वात महत्वाचा मुद्दा की आधुनिक शहरामध्ये व्यापारामध्ये चर्चा आहे की सुपर टॅक्स चालू आहे, परंतु सुपर टॅक्स हा बंद झालाय. याकरता आपण ती सूचना केली सभागृहामध्ये. निश्चितपणानं त्याचं जाहीर प्रसिद्धीकरण या माध्यमातून होईल सूचना मला वाटतं ही स्वागतार्थ सूचना आपण या ठिकाणी मांडली. त्याचसोबत गेले अनेक वर्ष, गेली 12 ते 15 वर्ष आम्ही सभागृहातील अनेक जण या ठिकाणी मराठा चळवळीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी या ठिकाणी लढालतो. आणि त्या लढ्याचं या ठिकाणी फलित म्हणून या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांनी मागच्या वेळी आश्वासन दिलं की मराठा समाजाला मी योग्य ठिकाणी जागा देऊ. आणि त्या संदर्भात या ठिकाणी ती जागा मिळतानाच ती जागेसाठी इमारत बांधण्यासाठी एक निधीची आवश्यकता असते. खरं तर निधीची आवश्यकता अधिक मोठ्या प्रमाणात आहे, परंतु महापौर साहेब आपण सर्वांनी आम्हाला 1 कोटीची भरीव अशी तरतूद केली, निदान सुरुवात आपण केली. त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. आणि हे करत असताना केवळ एका समाजाचा विचार न करता आपण अनेक समाजाचा या ठिकाणी विचार केला. त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचसोबत खरं तर बजेट म्हणल्यानंतर उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ या ठिकाणी करावा लागतो. आणि हे करत असताना उत्पन्नाच्या अनेक बाबी या सोलापूर महापालिकेला नव्याने निर्माण करावे लागतील. त्यासोबत यासाठी मला वाटतं मिनी व मेजर शॉपिंग सेंटर त्याचा समावेश या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं मिनी शॉपिंग सेंटरचं नव्याने निर्माण करावं लागेल. त्यासोबत बीओडीच्या आता गणेशांनी सांगितलं, मनीषजी केस साहेबांनी सांगितलं, सभागृहातल्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना बीओडीचा उल्लेख केला. मला वाटतं बीओडीच्या जागा आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी महापौर साहेब या ठिकाणी सर्वेक्षण होऊन अधिकच्या अधिक प्रॉपर्टीज या ठिकाणी डेव्हलप झाल्या पाहिजे असं मला वाटतंय. त्यासोबत सर्वात महत्वाचा विषय खरं तर मिळकत कराचं डिपार्टमेंट आणि बांधकाम विभागाचं डिपार्टमेंट या दोघांचा समन्वय असणं या ठिकाणी उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून मला आवश्यक असं वाटतं. कारण की खूपशा बांधकाम विभाग खूपशा बिल्डिंगचा या ठिकाणी कम्प्लिशन सर्टिफिकेटचा वापर परवाना देतं, पण ते वापर परवाना झाल्या लगेच त्याची माहिती ही मिळकत करा डिपार्टमेंटला मिळाली पाहिजे की जेणेकरून त्याची कर आकारणी ही तात्काळ या ठिकाणी ती करता आली पाहिजे. याकरता मला वाटतं की दोन्ही डिपार्टमेंटचा समन्वय उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचा एक विषय सोलापूर शहरामध्ये उत्पन्न वाढीसाठी सन्माननीय आयुक्त साहेब समोर आहेत. हार्डशिप ही आपण का स्वीकारत नाही असा एक जनरल प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. मला वाटतं काहीतरी त्यामध्ये तोडगा या ठिकाणी लवकरच निघावा जेणेकरून बांधकामात पण या ठिकाणी नियमित होतील आणि हार्डशिपच्या माध्यमातून सोलापूर शहराला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी प्राप्त होईल. त्याचसोबत मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, पंतप्रधान सहायता निधी योजना आहे, सीएसआरच्या माध्यमातून ती योजना राबवली जाते. मला वाटतं की सोलापूर महानगरपालिकेने वेगळा पायदा निर्माण केला पाहिजे महापौर सहायता निधीची सीएसआरच्या माध्यमातून. कारण की अनेक लोक महापौर
वैद्यकीय उपचार असू द्या किंवा क्रीडा क्षेत्रातील अनेक तरुण असतात, त्यांना आपल्या मदतीची गरज असते. म्हणून मला वाटतं की महापौर सहाय्यक जनती कक्षाची स्थापना या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावी, तसे एक सेपरेट अकाउंट निर्माण होऊन तसे पारदर्शकपणे कारभार या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेने चालावा असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचसोबत बोलण्यासाठी खूप काही बोलणार नाही. खरं तर मनीष के साहेबांनी मगाशी प्रश्न विचार चांगला उपस्थित केला की सोलापूर महानगरपालिका ही डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमवर चालते. सन्माननीय अकाउंटचे आपले ऑफिसर समोर आहेत. आपण मगाशी उल्लेख केला साहेब 2024 ते 2025 पर्यंतचे बॅलन्स शीट आपल्याला रेडी आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की पुढच्या अर्थसंकल्पामध्ये खरं तर अर्थसंकल्प मांडत असताना आपण या बुक सोबत प्रत्येकाला आपलं बॅलन्स शीट, रिसिडेंट पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं या ठिकाणी एक स्टेटमेंट प्रत्येकाला मिळावं की जेणेकरून महापालिकेची आपली आर्थिक सांपत्तिक स्थिती काय, एक्झॅक्टली सोलापूर महानगरपालिकेवर कर्ज किती आहेत, सोलापूर महापालिकेच्या एक्झॅक्टली ऍसेट्स किती आहेत हे कळणं सोलापूर महानगरपालिकेच्या प्रत्येक सदस्यांचं कर्तव्य आहे. गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की सोलापूर महानगरपालिका 163 सेवा बजावते आणि सन्माननीय आयुक्त साहेबांनी जे कोणी व्यक्ती या ठिकाणी कामचुकारपणा करतील त्यांना मोठ्या प्रमाणात दंड करण्याचं काम सन्माननीय आयुक्त साहेब करत आहे. निश्चितपणे मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण की शेवटी काम करत असताना प्रशासनाच्या मागं आपण सुद्धा लोकप्रतिनिधी राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवता साहेब आणि सर्वांना काही अकाउंटेबिलिटी आपण दिली आहे प्रत्येकाला, हे मला वाटतं सर्वात निश्चितपणे एक आनंदाची बाब आहे. त्याचसोबत महाराष्ट्र एक राहून गेलेला मुद्दा आहे तो थोडक्यात आपल्यासमोर मांडतो की सध्याला सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा सोलापूर महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक असतील, मागच्या वेळी आपण त्यांचा कॅशलेस विमा उतरत होतो, परंतु तो कॅशलेस विमा या ठिकाणी उतरवण्याचं या ठिकाणी थांबलाय. आता मेडिकल रिम्बर्समेंट होतोय. तर मला वाटतं की मी आपल्या याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपण सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांना व सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा या ठिकाणी द्यावा. त्याचसोबत सन्मान्य मनीष के आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांची एक मागणी आहे की सोलापूर महानगरपालिकेतील जेवढे पत्रकार बांधवपीठ आहेत त्यांना सुद्धा कॅशलेस विमा सोलापूर महानगरपालिकेत द्यावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रथम आपण आता कामगारांना दिले जातात, कामगारांना आता त्याची सोय केली नाही. मागच्या टर्म मध्ये आपण नगरसेवकांना सुद्धा आपण निवडून होता. मला पण कर्मचाऱ्यांची आता पण कॅशलेसची सोय केली आहे, मेडिक्लेमची. या ठिकाणी मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आपण प्रत्येकाला वॉर्ड वाईज विक्रमी असं 16,50,000 निधी दिले की मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रत्येक नगरसेवकाला 16,50,000 वॉर्ड वाईज निधी या ठिकाणी मिळालाय. आणि मला वाटतं भांडवली निधी हा 50 लाख रुपयाचा या ठिकाणी मला वाटतं वितरित करणार आहोत आपण. आणि अतिशय चांगला असं सन्मानजनक बजेट सोलापूर महानगरपालिकेने मांडलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर हे करताना मला मिर्झा गलीचा एक शेर आठवतो की हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश में दम निकले, बहुत सारे निकले मेरे अरमा फिर भी गम निकले. कारण की सदस्यांच्या सर्व एकंदरीत सेन्स पाहता प्रत्येकाला अधिकचं मिळावं असं वाटतंय, परंतु हे करत असताना शेवटी आपलं काही लिमिटेशन असतं. शेवटी सर्वांसोबत घेऊन जाण्याची एक किमया प्रशासनाची असते आणि लोकप्रतिनिधी असते. मला वाटतं की अतिशय चांगलं असं बजेट या ठिकाणी तुम्ही मांडलं. पुणे शिक्षा सन्मान्य महापौर, सन्मान्य उपमहापौर, सभागृह नेते आणि माननीय शहराध्यक्ष आणि आमच्या सभापती महोदया या सर्वांचं या ठिकाणी मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.